काळ जिकडे पाहावं तिकडे गुलामगिरीचा काळोख होता। आया बहिणींची अब्रू वेशीवरती टांगली जात होती। मंदिराचे कळस धुळीत मिळवले जात होते आणि सह्याद्रीचा कडा अन्यायानं ढसाढसा रडत होता। अशा घोर अंधारात जिजाऊंच्या पोटी एक ज्वालामुखी जन्माला आला। नाव छत्रपती शिवाजी महाराज। ज्या वयात मुलं खेळण्याशी खेळतात त्या वयात या वाघाच्या छावानं रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली। ही लढाई फक्त जमिनीसाठी नव्हती तर लढाई होती स्वाभिमानाची। कोणी आला अफजल खान त्याचा कोथळा बाहेर काढला, कोणी आला शाहिस्ते खान त्याची बोट छाटून त्याला पळवून लावलं। अरे ज्याच्या एका हुंकारीनं दिल्लीच्या तख्ताला घाम फुटला आणि ज्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं औरंगजेबाची झोप उडाली तो माझा लाडका राजा होता। आणि म्हणून आज शिवजयंती साजरी करताना फक्त घोषणा देऊन चालणार नाही। जर शिवरायांचे नाव घेतल्यावरती अंगावर काटा येत नसेल आणि अन्यायाविरुद्ध रक्त सळसळत नसेल तर आपण स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्यास पात्रच नाही। महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, महाराज म्हणजे मरणोन्मुख झालेल्या मनगटात रक्त साठवणारी ऊर्जा आहेत। जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हे एकच नाव गाजत राहील। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी।